रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. काय मला दुसरी गवळण जेणेकरून या वर्षीची ती प्रत्येकाला आवडेल अशी गवळण जी आहे ती मला म्हणून दाखव, जेणेकरून तुला आवडली, सरांना आवडली. एकच कडवं. रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग. रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग. चालिताना चालिताना तुझा कान्हा. चालिताना चालिताना तुझा कान्हा. विठ्ठलाच्या वारीमध्ये मागच्या वर्षी एक गवळण व्हायरल झाली होती शिवानीची. तीच शिवानी आज परत एकदा या वारीमध्ये सहभागी झाले. जे संस्था चालवते त्या संस्थेमध्ये ती या ठिकाणी असते नेहमी. ते स्वतः सर माझ्यासोबत आहेत. मागच्या वर्षी तुमच्याच विद्यार्थिनीची गवळण महाराष्ट्रभर व्हायरल झाली. मोठा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राने मोठा प्रतिसाद जो आहे त्याच्या गवळणीला मिळाला. मात्र यावर्षी काय नवीन दुसरी गवळण एखादी तयार केली का? मागच्या वर्षीची आपण गवळण गायली, कारण हा जो माहोल तयार होतो, हे जे वातावरण तयार असतं, नवीन तर प्रत्येक वेळेसच असतं काही ना काहीतरी, परंतु त्याला प्रसिद्ध होण्यासाठी किंवा एखाद्या सगळ्यांनी उचलून घेण्यासाठी एक काहीतरी निमित्त असावं लागतं. आणि त्या अनुषंगाने याही वर्षी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्ञानोबारायांची कृपा, भगवान पंढरीनाथ पांडुरंगाची कृपा, कारण कालपर्यंत किंवा आत्तापर्यंतही वाटत नव्हतं की आज आम्ही नगरप्रदक्षिणा करू. कालपर्यंत निसर्गाचा एवढा मोठा हाहाकार, पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेरून येणारा वारकरी संप्रदायासाठी येणारा वर्ग, भगवान पांडुरंगासाठी येणारा वर्ग, ज्याच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विसावलेला थांबलेला आहे. प्रत्येकाला आस होती कधी आम्ही पांडुरंगाच्या या ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊ. आणि आज खऱ्या अर्थाने निसर्गाने थोडीशी उसंत घेतलेली आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण आज उद्याच्याला आज प्रस्थान करून उद्या पंढरपूरच्या दिशेने निघणार आहोत. परंतु त्यामध्ये आज जे नाविन्यपूर्ण काहीतरी ज्ञानोबाराय जे करून घेतील ते आम्ही आपल्यासमोर सादर करू. काय शिवानी, मागच्या वर्षी तुझी गवळण व्हायरल झाली होती, परत दिंडीमध्ये सहभागी झालीत, कोणती सरांकडून तयारी करून घेतली? एखादी नवीन गवळण का मागच्या वर्षीची परत एकदा महाराष्ट्रवासियांना रिपीट ऐकून दाखव, आणि जी दुसरी जी आहे नवीन तयार केली जेणेकरून तुला आवडली, सरांना आवडली, ती नंतर मला म्हणून दाखव. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. लोण्याचा गोळा तुला खायला देते. खायला देते पाणी घेऊन येते. खायला देते पाणी घेऊन येते. याच गवळणीमुळं तुझी ओळख जी आहे ते झाली. प्रत्येक इथला वारकरी तुझ्याकडे बघून थांबतोय, त्यावेळेस मनाच्या भावना काय असतात बघा? आनंद होतो. आता काय मला दुसरी गवळण जेणेकरून या वर्षीची ती प्रत्येकाला आवडेल अशी गवळण जी आहे ती मला म्हणून दाखव, जेणेकरून तुला आवडली, सरांना आवडली. एकच कडवं. रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग. रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग. चालिताना चालिताना तुझा कान्हा. चालिताना चालिताना तुझा कान्हा. गोकुळाला लावी वेड काना बायकाना ग. गोकुळाला लावी वेड काना काना ग. गोकुळाला लावी वेड काना. नवनीत चोरी करी मस्करी ग. रंग भरोनी मारी पिचकारी. रंग भरोनी मारी पिचकारी. चालिताना चालिताना तुझा कान्हा. चालिताना चालिताना तुझा कान्हा. गोकुळाला लावी वेड
धन्यवाद शिवानी. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, खरं तर सरांच्या अगोदर तुम्ही तिला गवळण सुचवली, ती म्हणून दाखवली. नेमकी ही प्रत्येक विद्यार्थिनीची तयारी तुम्ही किती तास रेग्युलरमध्ये सराव करून घेतात? 1-2-4 तास लागतात सराव करायला, कारण मुलींची बुद्धिमत्ता कशी असते त्याच्यावरती आहे. किती वर्षापासून शिवानी तुमच्याकडे? 3 वर्ष झाले आपल्याकडे आहे शिवानी. आता दिंडी क्रमांक 77 मध्ये रेग्युलरमध्ये चालते ती? हो, दिंडी क्रमांक 77 मध्ये गेल्या 2 वर्षापासून ती चालत आहे आणि इथून पुढे ती चालत राहणार आहे. यामध्ये एकदा महाराष्ट्रातील प्रेक्षकांना तुमच्या संस्थेचं नाव वगैरे सांगा आणि किती वर्षापासून ही संस्था चालते? आमच्या संस्थेचं नाव राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था गेल्या 17 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि आळंदीमध्ये कार्यरत आहे. प्रतिवर्षी 50 विद्यार्थी शिक्षण घेऊन या संस्थेतून उत्तीर्ण होत असतात. गेल्या 17 वर्षापासून आपण हे काम करत आहोत. अनेक विद्यार्थी शिवानीताईसारखे मोठ्या मोठ्या स्टेजवरती त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत आणि आजही उभा महाराष्ट्र पाहतो की या संस्थेच्या बाबतीत शिक्षणामध्ये आणि त्यांच्या अभ्यासामध्ये अनेक प्रगती झालेली आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. ओके, धन्यवाद. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? मागच्या वर्षी एका यूट्यूबरचा छोटा प्लॅटफॉर्म असो किंवा मोठा प्लॅटफॉर्म असो, शिवानीची प्रत्येक गवळण जे आहे ते प्रत्येक प्लॅटफॉर्मवरून व्हायरल झालेली. मात्र यावर्षी नवीन जी गवळण म्हणून दाखवली, त्या गवळणीला महाराष्ट्रवासियांचा प्रतिसाद नेमका कसा येतो हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. वारीच्या वाटेवर परत एखादी गवळण शिवानीची व्हायरल होईल का, यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज वडिया, आळंदी.